नमस्कार मंडळी, आज आपण पारंपरिक पद्धतीने कैरीचा टक्कू बनवणार आहोत। अगदी कमीत कमी साहित्यात आणि अतिशय चविष्ट चटकदार टक्कू बनवणार आहोत। हा टक्कू अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे। नमस्कार, मी अपेक्षा आणि तुमच्या आरवीज किचनमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण आपल्या किचनमध्ये छान चटपटीत आपल्या जिभेची चव वाढवणारी रेसिपी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी तोतापुरी कैरी स्वच्छ धुवून नंतर सुती कापडाने पुसून घेतली आहे। तुम्हाला जर आंबट कैरी घ्यायची असेल तर घेऊ शकता, परंतु त्यासाठी गूळ खूप जास्त लागेल। कैरीचा देठ कापून टाकूया। आता मी या छोट्या किसणीवर कैरी सालीबरोबर किसून घेत आहे, कारण छोट्या किसणीवर किसल्यामुळे कैरीचा किस खूप बारीक किसला गेला तो लवकर गुळात मुरला जाईल। साल ठेवल्यामुळे अजून चव येईल। आपण कैरीचे लोणचे बनवतो तेव्हा साल काढून टाकत नाही, किंवा कैरीच्या फोडींना तिखट मीठ लावून खातो तेव्हा सुद्धा काढत नाही, त्यामुळेच मी इथे साल काढले नाही आहे। आता इथे आपली पूर्ण कैरी किसून झाली आहे। आता हा राहिलेला बाटा मी टाकून न देता आज कैरीची डाळ बनवली आहे त्यामध्ये टाकून एक उकळी काढून घेणार आहे। यामुळे आपल्या डाळीची चव दुप्पटीने वाढेल। आता इथे सुरुवातीला मी 50 ग्राम सेंद्रिय गूळ चिरून घेतला आहे, तो आपल्याला या किसामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे। आता हे 15 ते 20 मिनिटे बाजूला मुरायला ठेवूया, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। इथे गॅसवर मी तडका पॅन ठेवला आहे। त्या पॅनमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल ओतूया। तेल चांगले गरम झाल्यावर 1.5 चमचा राई टाकूया। राई छान तडतडली की लगेच गॅस बंद करूया, कारण आपण पुढे मसाले टाकणार आहोत, ते जळता कामा नयेत यासाठी। आता गॅस बंद केल्यावर अर्धा चमचा हिंग पावडर टाकूया। चमच्याने मिक्स करून घेऊया। आता तेल थोडं कोमट झाल्यावर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि 1 ते 2 चमचे काश्मीरी चिली पावडर टाकूया आणि मिक्स करूया। आता चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करून घेऊया। बस एवढेच मसाले आपल्याला टाकायचे आहेत, याच्या व्यतिरिक्त जास्त मसाले टाकायचे नाही, तरी सुद्धा आपला टक्कू इतका छान लागतो। आता हा मसाला पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला कैरीच्या किसामध्ये ओतून मिक्स करायचा आहे। या पॅनमध्ये मसाला राहिला आहे त्यामध्ये सुद्धा कैरीचा किस टाकून आपण व्यवस्थित पॅनमधला मसाला काढून घेऊया। यामध्ये मी नंतर अजून 50 ग्राम गूळ घातला, कारण टक्कू बनवल्यावर दुसऱ्या दिवशी मला किंचित थोडा आंबट लागला, म्हणून मी यामध्ये 50 ग्राम गूळ वाढवला। आपला टक्कू तयार आहे। हा टक्कू आपण चपाती भाकरी बरोबर खाऊ शकतो। जबरदस्त लागतो आंबट गोड तिखट चवीचा टक्कू। तुम्ही सुद्धा बनवून पहा, एक नंबर लागतो हा टक्कू। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी नातेवाईकांना शेअर करा, आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। धन्यवाद।